आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरू, ए अरू, जरा चष्मा देते का बेटा? बाबा, हा तुमचा चष्मा. अरे थँक्यू. आणि हा चहा. बाबा तुमच्या गोळ्या काढून ठेवल्यात, आठवणीने घ्या. मी आणि शाहू जरा बाहेर जाऊन येतो, ठीक आहे? आता ध्यानं ध्यायेदा जानुबाहुं धृतशरधनुषं बद्ध पद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धनेत्रं प्रसन्नं वामांकारूढ सीता मुखकमलनिलल्लोचनं नीरदाभं नानालंकारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसां महापातकनाशनम्. आई स्मरणोपेतं. आई आम्ही जरा बाहेर जाऊन येतो ग. चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरं जगत्रातु माविर्भूतम् अजं विभुं रामरक्षा पठेत् प्राज्ञः पापघ्निं सर्वकामदाम्. तुलसी, पाणी आण ग. Don't worry, I'll take care of everything, okay? I'll talk to you later. Bye. काय ग, तुला एवढा उशीर कसा झाला? एरवी कोणाला उशीर झाला तर ओरडतेस, हा? आणि आज स्वतः तुझी वाट बघून सगळ्यांनी नाश्ता केला सुद्धा. It's okay. तुझा नाश्ता झालाय ना? Good. Good morning, darling. गुड मॉर्निंग मम्मा. Good morning. गुड मॉर्निंग. Good morning. Akshay, good morning, I said. गुड मॉर्निंग मम्मा. हे काय? तुझं ब्रेकफास्ट झाला? Did you have your juice? तुलसी, अक्षयसाठी ज्यूस आण. Have it, okay? काय ग, तुझी तब्येत ठीक आहे ना? का, काय झालं? नाही, आल्या आल्या नोकर माणसांवर डाफरली नाहीस, माझ्यावर चिडली नाहीस, म्हणून म्हटलं विचारावं तब्येत बरी आहे ना तुझी. हो, बट बेटर लक नेक्स्ट टाइम. आई ते मरू दे, मला सांग, इतका उशीर का झाला तुला? कुठे गेली होतीस? मोनिशाशी बोलत होते. कोण? शनायाची आई, माझी मैत्रीण मोनिशा. जळली नाव लक्षातच राहत नाहीत माझ्या. एक्सक्लुसिव्ह नाव आहे शनाया. व्हेरी मॉडर्न. आणि खरं सांगू का आई, वेल, तू नको इतका त्रास करून घेऊस नाव वगैरे आठवण्यासाठी. तुला अनेक गोष्टी नाही आहेत. ओके अक्षय, मी तुझ्या एंगेजमेंटची डेट ठरवली. हॅलो, सावकाश सावकाश. सॉरी. पाणी घे. सावकाश. ओके, पुढच्या आठवड्यात एंगेजमेंट ठरवली आहे मी. 7 तारीख. That's great. इथे दॅट मीन्स फक्त 6-7 दिवस आहेत शॉपिंग वगैरे साठी. बाका ओके. यू नो व्हॉट श्रेयस, आय थिंक आपण डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन केलं पाहिजे. सुपर्ब. ऑफकोर्स एंगेजमेंट आपण आपल्या फार्म हाऊसवर करू. व्हॉट डू यू थिंक अक्षय? आफ्टर ऑल, यशोधरा सरनाईकच्या मोठ्या मुलाचं लग्न, सगळं कसं ग्रँड असायला हवं. एव्हरीथिंग शुड मॅच आवर स्टेटस, राईट? यू गाइस कॅरी ऑन, मला जरा उशीर होतो, ऑफिसला इम्पॉर्टंट आहे. आय सी यू देयर. ओके.
अक्षयचं नक्कीच काहीतरी बिनसलंय. त्याच्या मनात नक्कीच काहीतरी वेगळं चाललंय. शोधून काढायला हवं. समोर येऊच दे त्या अक्षयला. श्रावणीशी जे जे वागलाय ना तो, त्या सगळ्याचा जाब विचारणार आहे मी त्याला. अक्षय येईल ना, मला एकटं सोडणार नाही हे मला माहिती आहे, पण तरी खूप भीती वाटतेय. शाऊ, सॉरी श्रम, जे काय घडलं त्यात माझी चूक होती. प्लीज प्लीज मला माफ कर. दॅट्स ओके अक्षय, तू इथे आलायस ना हेच माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मी आता आलोय ना, मी सगळं नीट करेल. ओके, तू अजिबात काळजी करू नकोस. काळजी करू नकोस असं सांगणारं कुणी असलं की माणूस जास्त काळजी करायला लागतो. आराध्या, आय अंडरस्टँड, तुला माझा राग आलाय, पण प्लीज तू जरा समजून घे. जबाबदारीची जाणीव असणं वेगळं आणि ती स्वीकारणं वेगळं, आणि ह्या दोन्ही गोष्टी तुझ्याकडून घडत नाहीयेत. नाही, असं नाहीये. हे बघ, तू प्लीज. मग कसं आहे? प्रेम करताना तू तुझ्या घरच्यांची परमिशन घेतली होती का? मग आता का घाबरतोयस की हे सगळं जे काय सुरू आहे ते नाटक आहे? फसवतोयस का तू श्रावणीला? मी फसवतोय? आराध्या, अगं मला श्रावणीला फसवायचं असतं तर मी इथे आलोच नसतो ना. हो, मग तुझ्या आईने तुझं लग्न एका दुसऱ्याच मुलीशी ठरवलं तरी तू गप्प होतास. तेव्हाच जाऊन का नाही सांगितलं श्रावणी बद्दल? हे बघ अक्षय, अजूनही वेळ गेलेली नाहीये. ओके, जर तुझ्यात गट्स नसतील तर मी येते तुझ्या आईशी बोलायला, चालेल? तुला काय वाटतंय मी माझ्या मम्माला घाबरतो? माझ्यात गट्स नाहीये. सध्या तसं नाहीये. मी माझ्या मम्माला, माझ्या घरच्यांना हे सगळं सांगणार. तू जस्ट एक करेक्ट वेळेची वाट बघतो आणि ती वेळ कधीच येणार नाही. तू प्लीज असं निगेटिव्ह का विचार करते? नेगेटिव्ह नाही, मी खूप प्रॅक्टिकली बोलते. मुळात तुम्ही दोघांनी वागताना जर विचार केला असता ना, तर आज माझ्यावर हे बोलायची वेळच आली नसती. आणि तुझं काय रे, तू अजून योग्य वेळेची वाट बघत किती दिवस गप्प बसशील? पण श्रावणी, अरे तिने काय करायचं? प्रेग्नंट आहे ती. आपण तिचं अबॉर्शन नाही करू शकत. असं करायचा विचार जरी केला ना तरी तिच्याच जीवाला धोका आहे. हे सगळं माहिती असताना सुद्धा तू गप्प बसलास, काहीच बोलला नाहीस. मला सांग अक्षय, आम्ही आमच्या घरच्यांना काय सांगायचं? समाजात कसं वावरायचं? मान्य आहे ना, मला मान्य आहे की प्रेम अचानक होतं, पण ते निभावण्यासाठी हिम्मत लागते जी तुझ्यात नाहीये. तुझा राग साहजिक आहे आराध्य, तुम्हाला मान्य आहे. मी चुकलोय, मी मान्य करतो. मी आजवर माझ्या मम्माशी बोलू नाही शकलो, त्यासाठी प्लीज मला माफ कर. पण मला श्रावणीला अजून त्रास होऊ द्यायचा नाहीये. तिला प्रेम, तिचा हक्क, तिचा सन्मान मिळायलाच हवा. मी बोलतो मम्माशी. मी बोलेन तुझ्या आईशी. श्रावणी, कॉल कर तुझ्या आईला आता लगेच. कॉल कर. अरे पिन. अरे आराध्या, हे काय करते? अक्षय पिन. आराध्या, एक मिनिट, मी स्वतः बोलतो मम्माशी. श्रावणी, आता माझी जबाबदारी. मी असं करतो, मम्मा आता ऑफिसला असेल, मग मी असं करतो, श्रावणीला घेऊन ऑफिसला जातो आणि मम्मा समोर सगळं क्लिअर करतो. ओके ओके, पण मी पण येईन तुमच्या दोघांबरोबर. का? तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? तुला जे समजायचंय ते समज, पण मी तुमच्या दोघांबरोबर येईन आणि तिथे काय होतं हे कळल्याशिवाय तिथून जाणार नाही.
हवं तर मी बाहेर थांबेल. ठीक आहे? ओके प्लीज लेट्स गो. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मम्मा कुठे? मॅम एका इम्पॉर्टंट मीटिंग मध्ये आहेत. तो आय एम सॉरी पण आपल्याला मम्मा फ्री होईपर्यंत वेट करावं लागणार. आपण असं करूया, इथे वेट करण्याऐवजी ममाच्या कॅबिनला वेट करूया. ओके आराध्या? ओके ठीक आहे, जाऊन या तुम्ही, मी थांबते इथे. शो प्लीज. ना एक गोष्ट धड ठेवत नाही, कसली शिस्तच नाही हाताला. ती पत्रिका फोटो जरा हाताजवळ ठेवावं ना, पण नाही. आता मी कुठे कुठे आणि काय काय शोधत बसू. तरी बरं आराध्या इतकी नीटनेटकी टापटिपीची आहे, तिचं काही बघायला लागत नाही. आणि ही पोरगी कसं सगळं पांघरुण वगैरे पसरून ठेवलंय, कशा फाईल्स टाकून ठेवल्या ह्या सुद्धा मी चावरायच्या. खरंच कमाल आहे, कशा फेकल्या त्या. कसली फाईल आहे ही. हॅलो आई, अगं काही नाही, घरी यायला थोडा उशीर होईल आम्हाला. बरं, पण शाहू आहे ना तुझ्या सोबत? हो हो आहेत. अगं ती आम्ही पार्लर मध्येच आहोत. हा ठीक आहे, पण मी जेवायला थांबते, वाट बघतीये, लवकर या. हो आई, आलो. हो. कशा या हरवल्या बिरवल्या कुठे तर काय. कशा या हरवल्या बिरवल्या कुठे तर काय. कमाल करते ही मुलगी, कुठे टाकले असेल. ए सरिता, आले आले. 100 हाका मारत राहते मी एकटीने, तरी सगळ्यांच्या हाकांना किती धावायचं. तू टेन्शन नको घेऊ शकतो, मी सगळं नीट करेल. ओके, डोंट वरी. संजय, अशा स्टुपिड लोकांवर वेळ वाया नाही. व्हॉट नॉनसेन्स इज दिस. अक्षय ऑफिस आहे हे. व्हॉट काइंड ऑफ बिहेवियर इज दिस. हा, काय चाललंय तुझं. आय एम सॉरी मम्मा. मला सांग, तू इथे काय करतोस अक्षय, आणि तुला आय एम सो सॉरी मॅम, माझी चूक नाहीये, हिचा धक्का लागला. कितीच मुलगी आहे ना, जी काल आमच्या बर्थडे पार्टीमध्ये आली होती. शी स्पॉइल्ड माय बर्थडे पार्टी. ती इथे काय करते. ती इथे काय करते. काल आमच्या पॅलेसमध्ये आली, आज इथे आमच्या ऑफिसमध्ये येण्याची हिंमत कशी काय केली हिने. संजय, व्हॉट एम आय आस्किंग. व्हॉट. एक मिनिट संजय, एक मिनिट. अक्षय, तू हिला घेऊन आलास. इज शी विथ यू. हो मम्मा, ती माझ्या बरोबर आली. अक्षय बेटा, किती वेळा सांगितलं मी तुला, आपण आपल्या स्टेटसला मॅच होईल अशा लोकांसोबत फिरायचं असतं. अशा लो क्लास लोकांबरोबर नाही फिरायचं बेटा. संजय, प्लीज एक्सप्लेन, प्लीज समजव. आय एम रिअली टायर्ड. किती समजवायचं या मुलांना, मला खरंच कळत नाहीये. मॅडम तुम्ही काळजी करू. मी बोलतो मॅडम, मी बोलतो. अक्षय सरांशी बोलतो. काय अक्षय सर. मॅडम बरोबर बोलतायत अक्षय सर. या असल्या मुलींची ना नस मी ओळखतो. अहो, यांचं कामच हे असं असतं. ते काय करतात, चांगला साधा श्रीमंत अशा मुलांना गाठतात आणि त्यांना आपल्या जाळ्यात ओढतात. तर यांचं कसं माहिती का, चेहरा भोळा, भानगडी 16.
प्लीज माइंड युअर लँग्वेज. यू माइंड युअर टोन. ए मुली, काय हवंय तुला? पैसे हवेत? संजय, गिवर सम. पैसे पैसे नको. या गरीब लोकांचं ना मला कळत नाही. पैसे तर हवे असतात पण मागायची लाज वाटते. पैसे मागताना त्यांचं ते जागा होतं काय ते स्वाभिमान. या राईट, स्वाभिमान जागा होतो. संजय, मॅडम मी बघतो, मी बोलतो. ए काय ना, आमच्या मॅडमचं मन खूप मोठे आहे. तू आहे ना ह्या चेकवर कितीही अमाऊंट टाक, मॅडम तुला नाही बोलणार नाही. हो ना मॅडम? ठीक आहे. आणि चेक ब्लँक आहे, हा त्यावर कितीही अमाऊंट टाक. धर धर. मला मला पैसे नकोय. मला पैसे नकोय. मला फक्त पैसे नकोय. दुसरं काहीतरी हवं असेल संजय बघा, म्हणजे काही मेडिकल हेल्प वगैरे. गेट हर कनेक्टेड टू सम एनजीओ अँड जस्ट आस्क हर टू लीव अँड डू इट क्विक बिकॉज माझा पेशन्स संपत चाललाय. आय कॅनॉट सी हर फेस. जस्ट आस्क हर टू लीव. मॅडम मॅडम तुम्ही चिडू नका, तुम्ही चिडू नका. मी बोलतो. काय चाललंय तुझं? अगं हा चेक घे आणि निघ इथून. हे बघ, मॅडमला आहे ना वेळेचा अपव्यय झालेला बिलकुल आवडत नाही. आणि मॅडम चिडायच्या, तू निघ इथून. चल चालते हो इथून. एक मिनिट, काय चाललंय मामा? तुझं काय चाललंय बेटा? तुला कळत कसं नाहीये? किती वेळ वाया घालवतोयस तू? किती कामं पेंडिंग आहेत बेटा? तुझ्या एंगेजमेंटचा व्हेन्यू ठरवायचा आहे अजून. शॉपिंग, गेस्ट लिस्ट. मी तू कुठे या लो क्लास लोकांसाठी वेळ वाया घालवतोयस? कम ऑन संजय. मामा, मी हिला इथे घेऊन आलोय आणि काल पार्टीतही मीच इन्व्हाइट केलं होतं हिला. डिड आय हिअर इट राईट? म्हणजे ही मुलगी तुझी मैत्रीण आहे. तिला तू पार्टीला घेऊन आला होतास, आमच्या पार्टीला, जिथे ती तुटलेल्या चप्पल, त्या पिन लावलेल्या चप्पल सकट आली होती. Do you even realize how embarrassing it was for me in front of my guest? ही मुलगी तुझी. नाही, सजी मस्करी करतोय हा. राईट राईट. ही मुलगी तुझी मैत्रीण असू शकत नाही. नाही नाही अक्षय, नाही. आय कम्प्लिटली डिसअप्रूव्ह ऑफ दिस. मामा प्लीज, श्रावणी माझी मैत्रीण नाहीये. मग हे पहिलं बोलायचं. थँक गॉड फॉर दॅट. मामा, श्रावणी माझी गर्लफ्रेंड आहे. श्रावणी माझी गर्लफ्रेंड आहे. काय म्हणालास तू? तू येडास का? आर यू आउट ऑफ युअर माइंड? काय बोलतोयस तू? ही मुलगी तुझी गर्लफ्रेंड आहे.
डिड आय हिअर इट राईट संजय? ही मुलगी तुझी गर्लफ्रेंड? प्लीज मामा, तिला ही मुलगी म्हणू नका. श्रावणी नाव आहे तिचं. आणि श्रावणी माझी गर्लफ्रेंड आहे. मामा, गेल्या 3 वर्षापासून आम्ही रिलेशनशिप मध्ये आहोत. Oh, shut up! Shut up. Don't use big words, relationship and all that. गरीब मुली प्रेमात नाही पडत. ओके, शी नोज तू खूप श्रीमंत आहे, तुझ्या प्रॉपर्टीवर डोळा. कम ऑन, सांग त्याला, लवकर सांग की यू डू नॉट लव्ह हिम आणि तुला माहितीये की तो श्रीमंत आहे आणि तुझी नजर त्याच्या प्रॉपर्टीवर. कम ऑन, स्पीक अप. मामा प्लीज स्टॉप इट. तुम्ही जे समजताय तशी श्रावणी नाहीये. आमचं खरं प्रेम एकमेकांवर. काल तुम्हाला हेच सगळं सांगायचं होतं. तिच्याशी चांगली ओळख करून द्यायची होती. त्यासाठी मी तिला पार्टीत इन्व्हाइट केलं होतं, पण त्याआधीच तुम्ही शनायाशी माझी एंगेजमेंट अनाऊन्स केली आणि मला काय करायचं ते कळत नव्हतं. पण मामा, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. अक्षय, ना, डोंट ट्राय माय पेशन्स प्लीज. मामा प्लीज काम डाऊन प्लीज. मामा, मला तुम्हाला अजिबात हर्ट करायचं नाहीये. खरं सांगू तर मी स्वतः हर्ट झालोय. मामा, मला वाटलं नव्हतं तुम्ही असं काही डिसिजन घ्या. मला शनायात काही इंटरेस्ट नाहीये. मला तिच्याशी लग्नही करायचं नाहीये. माझं श्रावणीवर प्रेम आहे आणि मी श्रावणीशीच लग्न करणार आहे.